पूर्वक हार्दिक स्वागत. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांना शुभ सकाळ. आणि आज मात्र नवीन वर्ष, नवीन वर्षाची नवीन सुरुवात, नवीन हंगाम. आणि इथे मात्र पुढील सर्व संघांना विनंती असेल, तुम्ही जर वेळेवरती आला नाहीत तर सामना देखील कमी षटकांचा होईल आणि तुम्हाला पॅनल्टी देखील आयोजकांच्या वतीनं दिली जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. एस मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. सलामीशी जोडी मधाच्या आतमध्ये सौरभ पाटील आणि निखिल जाधव ही जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दिवेशला आपण पाहणार आहोत. दिवेश गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. आणि एक सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते सर्व संघांसाठी अशा, कारण की आज भिवंडी विभागातील देखील अनेक संघ आहेत. जर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू डायरेक्ट विसावला तर डॉट बॉल नसेल, तुम्ही धाव घेऊ शकता. या गोष्टीची आपण नोंद घ्या, कारण की हा एक नियम या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय. जर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डायरेक्टली चेंडू विसावला तर डॉट बॉल नसेल, आपण धावा तिथे धावून घेऊ शकता. आमचे मधुकर मामांचं देखील आगमन झालंय. वेलकम. या मधुकर मामा. आज थोडासा पाऊस असेल, छत्री घेऊन येणं गरजेचं होतं तुम्ही, कारण की काल भरपूर पाऊस पडला असेल सगळीकडे. कारण की आपण पाहिलं पाश्चात्य संस्कृती, परंतु हिंदू परंपरेनुसार, हिंदू संस्कृतीनुसार आपला नवीन वर्ष हा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चालू होतोय. परंतु नक्कीच इथे मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी. नवीन वर्ष, नवीन पर्व, नवीन आशा आणि सर्वांना पुनश्चा या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि मॅचला आपण सुरुवात करतोय. पुढील दोन्ही संघांना विनंती असेल आपण सज्ज राहा. पहिला चेंडू स्विशिट करण्याचा प्रयत्न होता. 4 षटकांची मॅच असेल, या गोष्टीची आपण नोंद घ्या, कारण की एवढा लांबचा प्रवास करून आपण आला, त्या अनुषंगाने 4 षटकांच्या मॅचेस व्हाव्या या अनुषंगाने आमचे आयोजक देखील इथे मात्र कष्ट घेतात, मेहनत घेतात. 10-14ला पहिला चेंडू पडला. 15 मिनिटांचा वेळ असेल तुमच्याकडे 3 षटकांसाठी. या गोष्टीची देखील नोंद घेणं गरजेचं असेल. आता लाईन आणि लेंथ चेक करावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवंतरच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाईल. सकाळचं सत्र ड्यू फॅक्टर आपण पाहतोय. नदीच्या अगदी काठावरती सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय. पिसे डॅमची नगरी आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुंदर क्रीडांगण, लश ग्रीन आउटफील्ड आणि लेदर क्रिकेटचं हे क्रीडांगण आपण पाहतोय. आणि क्रीडांगणावरती क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा, याच डोला आपण देखील अनुभवतोय. आणखी एक डॉट बॉल. सातत्याने स्विचिट करण्याचा प्रयत्न होतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. तुम्ही सरळ बॅटने देखील कव्हर किंवा मिड ऑनच्या दिशेने देखील फटके मारले तरी सुद्धा तुम्हाला धावा मिळतील. परंतु एक वेगळी रणनीती आखली सौरभ पाटीलनं आणि सलगचे 2 चेंडू निर्धाव खेळून त्यांनी काढले आहेत. पुढील मॅच RCC राया आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी सज्ज राहा. जर टॉससाठी सज्ज नसाल तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. आणि त्याचबरोबरीनं सामना देखील कमी षटकांचा खेळवला जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या, कारण की आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये वेळ वाचवणं गरजेचं आहे. चांगली सुरुवात, चांगली रणनीती इथून मात्र आखावी लागेल. अंतिम दिवस. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे थोडीशी फंबल झाली आहे आणि इथे मात्र एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. संत आणि सावध सुरुवात दोन्ही संघांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. टीम कालिका माता वडगर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिली तर जय गावदेव खांडवळ अशी ही मॅच आपण पाहतोय. लाख लाख शुभेच्छा दोन्ही संघांना आपण दिल्या. 4 षटकांची मॅच आहे
धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली तर 2 धावा आहेत. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी दिवेशच्या वतीनं पाहायला मिळाली. ओ इथे मात्र इनफिल्डला क्लिअर केलंय. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. ओ क्या बात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. नवीन वर्षाची सुरुवात आणि आजच्या दिवसाची सुरुवात. हा पहिला षटकार. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ओ आणखी एक स्विच हिट. क्या बात आहे. स्वीट हिट प्रॉपर हिट. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणखी एक दमदार चौकार. मध्ये चांगला खेळ देखील राहिलाय. टीम एका बाजूला आपण पाहिली तर अजय गावदेव खांडवल त्यांच्या अगेन्स्ट कालिका माता वडघर अशी ही लढत आहे. आमचे सर्व 40+ खेळाडू आता इथून रजा घेत आहेत. पुनश्च ते आमच्या समवेत जॉईंट होतील. कारण की आता नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि क्रिकेटमय शुभेच्छा आपण सर्वांना दिलेल्याच आहेत. स्विचिट आणखी एक फटका दमदार होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असतील आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धावफलकावरती मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गौरवला आपण पाहतोय. गौरव गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. गौरव आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीनं फिश केला होता. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 13 धावा. 13 धावा धावफलकावरती इथे जोडल्या जात आहेत आणि आता इथून धावांचा आलेख उंचवावा लागेल. हो लेग स्टिक सोडली आहे. लेग स्टिक सोडली आहे. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. गौरव पुनश्च सज्ज होते. समोर असं बॅटर सज्ज असेल. इथे ऑन ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक मिडॉनला सज्ज असतील आणि एक चिकी सिंगल धावफलकावरती पुनश्च जोडली जाते. सकाळचं सत्र आहे आणि नीरज वर्षाची सुरुवात अशा क्रिकेटमय वातावरणामध्ये होणं देखील तितकंच आपण भाग्यशाली म्हणू शकतो. कारण की अतिशय सुंदर क्रीडांगण आणि या सुंदर क्रीडांगणावरती आपण वर्षाची सुरुवात या क्रिकेटनं करतोय. ओ लेन खेचली होती. इथे मात्र असं वाटलं होतं की बॅटची लिडिंग एज असावी, कारण की लाऊड आवाज देखील आला होता आणि तत्पूर्वी इथे मी तर म्हणेन हा झेल ड्रॉप झाला की काय. निर्धाव चेंडू येतोय. दोन्ही पंच आज आमचे सज्ज असतील. आमचे धर्मेंद्र वर्मा सर, रॉकी सर यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू.
सलग 3 दिवस राजू जाधव यांनी देखील समालोचन केलं. आज आमच्या समेत आमच्या अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवली रोशनजी संते हे देखील जॉईंट होतील. फटका दमदार आहे, उंची जास्त, लांबी गाठणार नाहीये आणि क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेने कृष्णा डाऊन दी बॉल पोहोचलेत आणि कमालीचा झेल टिपला. पहिला विकेट, पहिला हादरा टीम जय गावदेव खांडवळ या संघाला. फलंदाज बाद होतोय मधाच्या आतमध्ये, माघारी परतावं लागेल सौरभ पाटीलला. सौरभ बॅक टू द पवेलियन. आमचे डीजे मास्टर देखील चांगली सुरुवात करतायत, चांगले संगीत पोचवतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे, स्टेबल. आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये रोहित जाधवला आपण पाहतोय. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ओ अडवा पाटणे ऑन साइडला, चांगला स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज असतील डीप मध्ये मिड विकेटला आणि इथे एकच धाव मिळेल. चांगली सुरुवात टीम कालिका माता वडघरच्या वतीनं. आमचे कुणाल पाटील देखील ऍक्शन मध्ये. ठाणे ग्रामीण ग्रुपवरती ते देखील नेहमीच चर्चेत असतात. नीरज, आमचे नीरज देखील तिथे चर्चेत असतात. आणि नक्कीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक क्रिकेटचे ग्रुप असतील महाराष्ट्रभर देशभर, परंतु ठाणे ग्रामीण क्रिकेटचा हा ग्रुप आहे त्याच्यावरती वेगळीच चर्चा असते. अनेक तारे सितारे देखील तिथे आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचा ओपिनियन, सर्वांचं मुळाचं सहकार्य तिथे मात्र नेहमीच असतो. सर्वांचा आम्ही पुनश्च त्या ग्रुपचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण की जेव्हा जेव्हा कुठलीही स्पर्धा असू दे, महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये स्पर्धा असू दे, त्या ग्रुपवरती अपडेट असतो. कुठलाही पंचांचा निर्णय असेल, रॉकी सर देखील तिथे सक्रिय आहेत. यस, शुभेच्छा असतील. आणि इथे फुल टॉस चेंडू अडव्या पाटणे ऑन साइडला, डीप मधून क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने येतोय. एक तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त, धावसंख्या 20. आणि पुढील मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. विनंती असेल टीम RCC राया आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा, विनंती असेल दोन्ही संघाचे संघ नायक आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. टॉस साठी आपण लगेचच या. यस, 19 धावा असतील, कारण की दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 7. 19. आणि आता मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. ओ पंचांचा नोचा इशारा. नो +1 अशा 2 धावा. ही तर खराब कामगिरी राहिली आहे. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. अनमोलला आपण पाहतोय आणि अनमोलने इथे मात्र पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपाने नो फेकला. फ्री हिटचा चेंडू, त्याच्यावरती पलटवार. वा भाई वा, सीमा रेषा पार. षटकार. संगीत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला आपण वंदन करूयात. आजच्या या नवीन वर्षाला सुरुवात करूयात आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना आनंदाचं
आरोग्यमय आणि भरभराटीचं जावोय अशाच क्रिकेटमय शुभेच्छा या स्पर्धेच्या वतीनं सर्व आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांना आणि सर्व प्रेक्षकांना देखील. हो आता लाईन आली, लेंथ चेक करावी लागेल. येस ऑफस्टिक सोडली आणि पंचांचा वाईटचा इशारा येईल. या षटकामध्ये थोड्याशा धाबा आता बनताना पाहायला मिळतात. अनमोलच्या वतीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली इनिंग साकारावी लागेल. चांगला खेळ इथून मात्र येणं गरजेचं आहे. बाटची लिडिंग एज आणि इथे मात्र फिंगर अप OUT फलंदाज बाद संघर्ष करत होते गोलंदाज अनमोल, परंतु अखेरीस चांगला झेल टिपला आणि फलंदाज निखिल जाधवच्या खेळीचा अंत. निखिल होतोय बाद. विकेटची प्राप्ती करून दिली आहे आमचे 12th मॅन खांडवळचे जैविक पाटील आमच्या संवेत जोडले. जैविक तुम्ही जर सापाटच्या स्पर्धेमध्ये असताना तर 12व्या खेळाडूला सायकल देखील होती, परंतु इथे जर तुमचा संघ जर क्वालिफाय झाला, ट्रॉफी लागू झाली तर तुम्हाला काहीतरी आयोजक आमचे देतील यात मात्र शंका नाही. परंतु सध्या तुम्ही इडली आणि मेंदू वड्याचा आस्वाद घेऊ शकता. तुमच्यासाठी या गोष्टी इथे अवेलेबल असतील. एस नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दीपेश जोशी दाखल होतोय. आशिष केणे यांचं देखील इथे आगमन होतं. या आशिषजी केणे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स कुंडीर आणि सध्याच्या घडीला इथे दोन्ही बॅटर्स चर्चा करतील, दोन्ही अंपायर्स चर्चा करतील आणि नक्की काय घडलंय तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. नॉट आउट असेल फलंदाज. चांगली गोलंदाजी अनमोलच्या वतीनं दीपेश जोशीला आपण पाहतोय. हा डॉट बॉल चेंडू आलाय जरूर मध्ये. सुंदर स्पर्धा देखील आपण पाहतोय. ओ हा फटका, चांगला फटका एक्झिक्यूट केला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो झेल ड्रॉप. प्रयत्न लाजवाब होते. चेंडूला गॅदर देखील केलं होतं. चेंडूच्या खाली पोहोचले होते क्षेत्ररक्षक कुणाल पाटील होते. कुणाल कमी अशा चुका करत असतो, परंतु आज त्याच्या माध्यमातून ही चूक झाली आहे. परंतु एक झेल किती महागात पडू शकेल काल देखील आपण पाहिलं, कारण की विनय पाटीलचा झेल सुटला. विनयने षटकारांची आतिषबाजी केली. तदनंतर काल पिसा संघ क्वालिफाय झाला. आज सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये तो देखील आपल्याला पाहायला मिळेल. हो रायसिंग अँड सरप्रायझिंग बॅक ऑफ द एंड चेंडूला पिच केलं, गतीवरती परावर्तित झालं आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. अप्रतिम गोलंदाजी सुरू मधाच्या आतमध्ये. अनमोलने थोडासा संघर्ष केला होता. पहिला चेंडू भीमर, त्याच्यानंतर षटकार, तदनंतर वाईट, परंतु जसा विकेट आला तदनंतर त्याने कमालीचा पलटवार केलाय. पुढच्या लाईन आणि लेंथ चेक करावी लागेल. ऑफस्टिक सोडली आहे. पंच धर्मेंद्र वर्मा सर आमच्याकडे वळताना नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव असेल. वाईटच्या स्वरूपाने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढील दोन्ही संघ आपण टॉस साठी सज्ज राहा, नाहीतर सामना पुढचा 3 षटकांचा खेळवला जाईल. फुल टॉस, त्याच्यावरती इथे मात्र नयन पोचले चेंडूच्या खाली आणि इथे मात्र फलंदाज वास झालेत. यस आणखी एक विकेट्स आणि फलंदाज बाद.
षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती 10.00च्या सरासरीनं धावा धावफलकावरती जोडल्यात. दैविक नवीन बॅटर आता मधाशामध्ये राकेश जाधव येतो. येस राकेश जाधवला आता मात्र आपण पाहू शकता. आणि अंतिम षटकामध्ये जिग्नेश देखील सज्ज झाला आहे. टीम जांभूलपाडा इथे सज्ज झाली आहे. तर RCC राया संघाचे संघनायक आपण टॉससाठी लगेचच सज्ज व्हा. विनंती असेल आपण टॉससाठी सज्ज राहा. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टीम RCC राया आपण टॉससाठी सज्ज राहा. ओ इथे फटका फसतोय आणि डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोचलाय मनोज देखील आणि पहिला चेंडूवरती विकेट इथे मात्र मिळवून दिले जिग्नेशने आणि फलंदाज दीपेश जोशी होतोय बाद. दीपेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू. RCC राया, श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा, तदनंतर महारल त्यांच्या अगेन्स्ट बल्ल्यानी, तदनंतर राहणाल त्यांच्या अगेन्स्ट वडूनवगर आणि अंतिम जानू स्पोर्ट्स इताडे त्यांच्या अगेन्स्ट वाडेगर बी. अशा ह्या मॅचेस आपण पाहतोय. ओ हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 32 धावा. 32 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. हो हा फटका देखील अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. उंची जास्त आणि लांबी देखील गाठली आहे. सीमा रेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. हॅलो सुरेशजी पारदे आपण या आमच्या मंचावरती. सुरेशजी पारदे या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. युनायक्शन मध्ये आपण त्यांना देखील पाहणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती आता 38 धावा धावफलकावरती. अंतिम 3 चेंडू या इनिंग मधील अजूनही शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. यष्टीरक्षक बीट, बॅटर बीट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि ते वाईट +4. हा पंजा ओपन झालाय. फायफर पाहायला मिळतोय. नशिबाचा चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता 43 या आकड्यावरती हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुल केलाय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेने येतो आहे. अगदी लॉंग ऑन मधून चेंडूला किलक करतो आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावरती. सकाळचं सत्र डीप फॅक्टर आहे. इथून मात्र धावा बनवणं देखील तितकंच कठीण आहे आणि चेसिंग करताना वडगर संघाला देखील तितका परिश्रम घ्यावा लागेल. कारण की आज सूर्यदेवता कुठेतरी मला असं वाटतंय की बाजूला झाली आहे. नवीन वर्षामध्ये लुप्त झालेत. बॅटची लिडिंग एज आणि इथे कमालीचा झेल, गोल्डन डकचा शिकार. फलंदाज आता मात्र बनतोय आणि ओमकार जाधवला माघारी परतावा लागेल. ओमकार 0वरती बाद.
गोलंदाज आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल सागर पाटील. हो, चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक देखील इथे एक्झिक्यूट झालाय. क्षेत्ररक्षक आलेत, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, ओ इथे गोलंदाजाने चुकी केली आहे आणि अंतिम चेंडूवरती या दोन धाबा धावफलकावरती जोडल्या आणि धावसंख्या 2 धावेंच्या मधीनं 47-47 धाबा आणि आता जिंकण्यासाठी 48 धावेंची आवश्यकता असेल. 48 धाबा इथून मात्र बनवाव्या लागतील कालिकामाता वडघर या संघाला. RCC राया संघ आपण रिपोर्टिंग करा, कारण की इथे जांभूलपाडा संघाचे संगणक सज्ज असतील तर आपण लगेचच रिपोर्टिंग करा.
आणखी एक दमदार चौकार. यस, धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आपण पाहतो या षटकामध्ये. राकेश गोलंदाजी ट्रॅकवरती, समोरचा बॅटर मनोज त्याच्या सोबतीनं कृष्णा आहे. आडव्या बाटण्या ऑन साइडला आणखी एक गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतो आहे. चेस फार मोठी आणि इथे मात्र क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय. क्रिकेटपेक्षा फुटबॉलला प्राधान्य दिलं आणि तत्पूर्वी एक धाव जरूर आपल्या संघासाठी वाचवली त्याने. 3 धावा इथे मात्र या अंकित होतील. 13 धावा धावफलकावरती. आरसीसी राया संघ आपण या इथे फटका हा देखील चांगला पाहायला मिळतो आहे. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित, सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑप्शन मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. चौकार आला आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 धावा बडवायच्या जिंकण्यासाठी. 48 सुरुवात दमदार राहिली आहे. मनोज आणि त्याच्या सोबतीनं कृष्णाचं देखील कौतुक करावं लागेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅकफुटला गेले, गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक शॉट पॉइंटला होते, बीट झालेत आणि तत्पूर्वी चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मला तर वाटतं चेंडू सुटल्यानंतर चेंडू अडवणं गरजेचं होतं, परंतु त्याने तिथे मात्र चर्चा करण्याला प्राधान्य दिलं आणि त्या अनुषंगाने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅक टू द बॉलर. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आणि धावबाची संधी. इथे आज असं वाटतंय की कालिका माता वडगर संघ नशीब घेऊन आली की काय, कारण की आता धावबाची संधी देखील होती आणि त्या अनुषंगाने इथे मात्र ही एक धाव धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळते. पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. आता उर्वरित 18 चेंडू आहेत आणि 18 मध्ये नीरज धावा बनवायच्या आहेत तब्बल 26. 18 चेंडू 26 बनवायच्या. 22 तर एकाच षटकामध्ये बनलं. आरसीसी राया संघ आपण लवकर रिपोर्टिंग करा, नाहीतर तुम्हाला आयोजकांच्या वतीनं पॅनल्टी दिली जाईल, कारण की आज अंतिम दिवस आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे आणि तुम्हीच सांगितलं होतं की दुसरी मॅच आमची ठेवा. त्या अनुषंगाने आयोजकांनी तुम्हाला ॲडजस्ट देखील केलं होतं, परंतु आपण जर वेळेवरती उपस्थित नाही झालात तर इथून मात्र तुम्हाला या स्पर्धेतून नक्कीच कुठेतरी बाहेर व्हावं लागेल, कारण की या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी नीरज अजूनही भरपूर संघ वेटिंगवरती आहेत. कारण की या क्रीडांगणावरती नेहमीच खेळाडूंना खेळण्यासाठी एक प्लॅटफॉर्म हवा असतो आणि भरपूर साऱ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. कोंडेरीची स्पर्धा आपण पाहतोय, श्रीराम चषक, आणखी एक स्पर्धा या क्रीडांगणावरती लगेचच 16 तारखेपासून आपल्या सर्वांच्या बेडीसाठी कुंडेरीकर चषक आणि त्यानंतर देखील अनेक स्पर्धा इथे मात्र होतील, यात मात्र शंका नाही आहे. सेम टी शर्ट आहे त्या अनुषंगाने पंच देखील आमचे सांगतात की चांबुलपाडाचे खेळाडू थोडेसे आपण बाजूला राहा. चांबुलपाडा संघ देखील आज वेळेवरती उपस्थित राहिला. 10:48 झालेत, म्हणजे 11 वाजायला आले तरी सुद्धा आपल्याला पाहिलं तर दैविक सूर्यदेवता आज दिसत नाही आहे, सुट्टीवर आहे आय थिंक. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. सूर्याची किरण येत नाही दैविक, काय वाटतंय आज सूर्यदेवता येत नाहीये, कसं वाटतंय तुला?
दैविक बोलत नाहीये, कारण की काल आय थिंक 30+ त्याने देखील साजरा केला असेल. एक धाव धावफलकावरती अंकित झाले. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 23 धावा. 23 धावा धावफलकावरती. ओलेन खेचले, त्याच्यावरती पूल केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. पूल आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर. गोल सीमारेषा पार. षटकार. ओ पुढेशा बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय. फक्त दिशा दाखवली आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तत्पूर्वी या दोन धावा धावफलकावरती जोडल्या जातात. कमालीची बॅटिंग सुरू आहे मधाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर्सच्या वतीनं धावसंख्या धावफलकावरती आता 31. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला खेळ आहे आणि जो संघ इथून जिंकेल त्या संघाला आय थिंक बाय असणार आहे. यस आयुष्यक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. म्हणजे जो संघ जिंकेल त्यांनी लगेचच इथून आकीच्या अंतरावरती असणार टिटवाळा मंदिरला जा आणि दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करा. ओ स्विच करण्याचा प्रयत्न आणि तत्पूर्वी ऑफस्टिकच्या बाहेर. नक्कीच ही सूचना मी यासाठी देतोय की लेग बायशी धाव येते. रॉकी सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, कारण की टिटवाळा नगरीच्या सानिध्यामध्ये अगदी नक्कीच तीर्थक्षेत्राच्या शेजारी ही स्पर्धा सुरू आहे. कुंढेरी गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे सुंदर असं गाव आहे. ज्या गावाला नेहमीच कलाकारांचा गाव म्हणतात नीरज, कारण की प्रत्येक क्षेत्रातला नक्कीच व्यक्ती तुम्हाला या गावामध्ये मिळेल. आणि इथे मात्र चांगला फटका पुनश्च पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला सज्ज. प्रत्येक कलाकार आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच सामाजिक राजकीय कला क्षेत्रामध्ये पुढे जाणारा. आणि काही कलाकार वेगळे देखील असतात, ते प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यात मात्र शंका नाहीये. परंतु सध्याच्या घडीला ही स्पर्धा देखील आपण पाहतोय कुंढेरी गावाच्या वतीनं श्रीराम स्पोर्ट्स कुंढेरी आयोजित. SRS चषक दिशा पाहावी लागेल. लेग स्टिक सोडली, पंचांचा वाईटचा इशारा आणि धावसंख्या धावफलकावरती आता 35. 35 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी आता मात्र धावा अजूनही बढवायच्या 13 आणि चेंडू देखील शिल्लक असतील 13. बॉल टू रन इक्वेशन मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 13 चेंडू आणि 13 धावींची आवश्यकता. ओलो फुलटॉस चेंडू. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि त्या अनुषंगाने आता मात्र चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 11 धावींची आवश्यकता. RCC राया संघ आपण रिपोर्टिंग करा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 37. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि प्रवीण आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. जिंकण्यासाठी अजूनही 11 बडवायच्या चेंडू शिल्लक आहेत. 12 इथून कमबॅक करावा लागेल टीम खानवळ या संघाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं असेल. हो चांगली गोलंदाजी. लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू इथे मात्र आलाय डॉट. चेंडू आता मात्र शिल्लक असतील 11 आणि 11 मध्ये बनवायच्यात 11. टीम जांभूलपाडा इथे सज्ज असेल. 12th मॅन आमचे नक्कीच वडगर संघाचे आय थिंक 12th मॅन नाही तर मला असं वाटतं मेंटर आहेत. ते सातत्याने सूचना करतात आपल्या खेळाडूंना. ओ फटका हा देखील चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचते 41. 41 धावा. हो
आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्या बात आहे. गॅप शॉट सिलेक्शन, शॉट पॉइंट आणि शॉट कव्हरला बेधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 45-45 या आकड्यावरती आता 3 धाब्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी. ओ आणखी एक फटका दमदार आहे. क्या बात आहे. क्लासिकल बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मनोजच्या बॅट मधून हा विजयाचा शंखनाद करणारा विजयी चौकार येतोय आणि विजयी संपादित केलाय कालिका माता वडगर या संघाने. वडगर संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक आणि टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम जयगाव.